सकाळपासून तुमचा एक व्हिडिओ जो आहे तो कपड्याच्या दुकानामध्ये तुम्ही जाताय आणि त्याचं की मार्केटिंग केलेलं आहे. भाजपचे नेते म्हणतात की नक्की तुम्ही मग याच्यामध्ये तुमची काय हिस्सेदारी आहे की मग काय तुम्ही त्यांच्याकडून हप्ते घेताय, अशा पद्धतीने सुद्धा टीका तुमच्यावरती झाली सकाळपासून. नाही बघा, माझे अनेक व्यापारी मित्र आहेत, अनेक व्यावसायिक मित्र आहेत आणि एक तरुण एक युवक त्या व्यवसायामध्ये आला आणि माझ्या ओळखीचा होता तो. मला माझे अनेक माझे कपडे ना एकदम हलके असतात, आपल्या साधे असतात, पण माझे कपडे लय लोक मला म्हणतात तुम्ही कपडे कुठे शिवता. आणि मी नेहमी मला बरेच लोक विचारतात की तुम्ही कपडे शिवता. आणि मी तो म्हणला भाऊ एक तुम्ही माझ्यासाठी करा, मी व्यवसाय तरुण आहे आणि माझा व्यवसाय चांगला चालला तर मला तुमच्या झाल्या बोलण्याने तर फायदा होईल म्हणले. तर मी म्हटलं घे. लगेच त्यांनी चालू केलं. मी आपलं त्याला मान सन्मान देणं, कारण एक युवक आपल्याकडे आल्यानंतर आणि तो कपड्याचा व्यवसाय करतोय, पोटा पाण्याचा व्यवसाय करतोय आणि तो काय बिल्डर नाही म्हणा, तो साधाच माणूस आहे. तर त्याच्यामध्ये मग त्याने मी म्हटलं की इथं कपडे चांगले आहेत, इथला स्टाफ चांगला आहे, इथले जे आहेत ते कपडे दर्जेदार आहेत, असं आपण त्याचा व्यवसाय वाढावा या दृष्टीने आपण तो बोललो. म्हणजे त्याच्यामध्ये काय मी मोठं कोणाचं लॉन्चिंग केलं नाही आणि तो मोठा काय टाटा बिर्ला सारखं त्याचं दुकान नाही, आपलं छोटं दुकानदार आहे. आणि हेच नाही, मी अनेक ठिकाणी माझे बाईट घेतात, म्हणजे अनेक ठिकाणी बाईट येते. आता एखाद्या व्यवसायात गेलो तर आपण शुभेच्छा होतो, हा व्यवसाय चांगला व्हावा, भरभराटीला व्हावा, तुम्ही त्यात योगदान द्यावा. भाषण बी आपण करतो की इथं माल चांगला मिळेल, हे तर स्वाभाविक आहे. आणि जिथं आपल्याला उद्घाटन बोलतात किंवा मान सन्मान तिथं आपण बोलतो की त्याला त्याच्याबद्दल कौतुक करतो ना आपण. तुम्ही मग ते मुरली मोहनचा मग व्हिडिओ तुम्ही ट्विट केला की त्याच्यामध्ये काय मग ते शुभेच्छा देतानाचं की गोखलेंची नवीन साईट सुरू होती, त्या पण शुभेच्छा होत्या असं म्हणायचं ना. आता मी तुम्हाला सांगू का, आता ह्याच्यामध्ये त्यांनी शुभेच्छा दिल्या, ते स्वतः पार्टनर होते आणि तो ज्या पद्धतीनं हा अपघात झाला म्हणजे इन्सिडेंट झाला, त्या म्हणजे तो विषय झाला, त्या विषयाला जर धरून बघितलं, त्या विषयाचा कपड्या दुकानात झाला कुठं काय संबंध काय, तो पोटा पाण्याचा आहे आणि हे जैन मंदिर घाण ठेवलं, ह्याच्यावर ती चर्चा चालू झाली. बरं तुम्हाला माहिती आहे का, ज्या चॅनेलने चालू केलं त्यांनी बंद बी केलं. आता ते चॅनल घाबरलं का मग त्यांच्यावर मुरलीधर मोहोळांनी गुन्हा दाखल करावा किंवा ते बंद. तो मला तो पत्रकार बी दिसेना, गायब कुठं झालं तो बी सापडाना, मी त्याला शोधतोय. पण हे कशामुळे घडलं काय, एका दिवसात एक चॅनल बोलतोय आणि नंतर तो दिसत नाही, तर त्याच्यावर काय दबाव आहे का, काय आहे का. आणि हे काय जनरली हा जे शासकीय कागदपत्रात गडबड झाली तो विषय. आणि त्यांनी जर काय त्याचे व्यवहार तपासा, त्याचे जर कोट्यवधीचे धंदे असतील, एक टेलर बिचारा पोट पाणी करतोय, त्याला मी गरीबाला शुभेच्छा दिल्या, त्याला व्यवसाय वाढला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे. तर ह्याला ते राजकीय स्वरूप देऊन आता माझ्यावर अजून काय काय होणार आहे मी आपलं बघतोय, वाट बघतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.